नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघा मॅथमॅटिक्स एक सिंपल क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर आजच्या लेक्चरमध्ये सर बघा आपला हा क्वेश्चन विचारला आहे की 3a प्लस 5b 3a प्लस काय बघा 5b इज इक्वल टू सर काय बघा इज इक्वल टू 26 अँड a प्लस 5b इज इक्वल टू 22. सर असा क्वेश्चन आपला विचारलेला आहे आणि सर हा क्वेश्चन सर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर बघा आपलं काय विचारले बघा 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 अँड a प्लस 5b इज इक्वल टू 22. तर यामध्ये इथं प्लसचं चिन्ह आहे आणि सर यामध्ये सुद्धा इथं प्लसचं चिन्ह आहे. तर प्लस प्लस काय होतं सर मायनस होत असतं. म्हणून सर आपण या दोन इक्वेशनची काय करू आपण वजा बाकी करू. ओके सर म्हणून लिहू आपण देअरफॉर 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 मायनस काय बघा a प्लस 5b इज इक्वल टू सर काय बघा 22. तर बघा 26 मायनस 22 इज इक्वल टू काय आलं सर 4 आलं आणि प्लस मायनस मायनस सर कटून गेलं आणि 3 म्हणून सर एक गेला किती राहिले सर 2a. म्हणून सर आपण ते लिहू a इज इक्वल टू 4/2 बे दोन्ही 4 a इज इक्वल टू 2 इज आन्सर सर. ओके सर हे पहिल्या इक्वेशनचं आन्सर आलं. आता आपण सर दुसऱ्या इक्वेशनचं काय काढू आन्सर काढू. तर a इज इक्वल टू सर काय आलं a इज इक्वल टू 2 सर आलं. कशा प्रकारे आलं सर बघा आपण सर दोन्ही इक्वेशन पाहिले. सर पहिल्या इक्वेशन मध्ये प्लस आहे आणि सर दुसऱ्या इक्वेशन मध्ये सुद्धा प्लस आहे. तर आपण शिकलो गणितामध्ये प्लस प्लस हे मायनस होत असतं. म्हणून सर आपण इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 काय केलं मायनस केलं आणि सर आन्सर काय आलं आपलं आन्सर सर 4 आलं आणि आपण सर या 4 ला 2 न बाय केलं. उत्तर आलं काय सर जी a इज अ फर्स्ट इक्वेशन आन्सर. ओके सर आता सर आपण दुसऱ्या इक्वेशनचा आन्सर काढू. आपण सर a काढलेला आहे. आता सर आपण b काढूया. a सर आपलं किती आलं आपलं सर a 2 आलेलं आहे. आलं का नाही सर आलं सर. देअरफॉर आपण सर इक्वेशन नंबर 1. तर इक्वेशन नंबर 1 सर आपल्याला दिलं 3a प्लस 5b इज इक्वल टू सर काय 26. आपला सर काय काढायचंय आपला सर b काढायचंय. म्हणून सर b इज इक्वल टू आपण लिहूया 3 into 2 काय सर 3 into 2 कारण a इज इक्वल टू 2 प्लस काय बघा प्लस 5b इज इक्वल टू 26. येस ऑर नो. येस सर. देअरफॉर सर काय येणार बघा b इज इक्वल टू येणार सर 6 काय येणार रे 6 इज इक्वल टू आपण सर लिहू 6 मायनस 26 बाय सर काय 5 कारण सर इकडं हे कशामध्ये सर आपलं 5 हे गुणाकारामध्ये आहे सर. इकडं खाली गेल्यानंतर कशामध्ये येणार सर ते भागाकारामध्ये येणार. म्हणून सर देअरफॉर b इज इक्वल टू 26 मायनस 6 काय येणार सर 20 येणार. 20 बाय काय सर 5 किती येणार सर 4 येणार. b इज इक्वल टू 4 इज अ इक्वेशन नंबर 2 आन्सर. म्हणजे सर आपण बघा a ची 2 किंमत आली आणि b ची 4 किंमत आली. कशा प्रकारे सर आली या प्रकारे आली सर. आपण काय केलं बघा इक्वेशन नंबर 1 मध्ये काय केलं मग आपण a जी आपली व्हॅल्यू आली 2 आपण तर ती इक्वेशन नंबर 1 मध्ये ऍड केली आणि सर त्याचा गुणाकार केला आणि सर आपलं उत्तर काय आलं b इज इक्वल टू 4. तर फायनल आन्सर काय आलं या क्वेश्चनचं तर पहिल्या इक्वेशनचं म्हणजे आपलं a चं उत्तर आलं 2 आणि b चं जे आलं का फायनल आन्सर ते आलं सर 4. ओके सर.